श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. लवकरच दिवाळी येत आहे, परंतु दिवाळीच्या अगोदर अत्यंत महत्त्वाचा असा योग सुद्धा येत आहे, तो म्हणजे गुरुपुष्यामृत योग. हो, तर गुरुवारच्या दिवशी 24 ऑक्टोबर रोजी गुरुपुष्यामृत योग आलेला आहे आणि हा योग जो आहे तो सकाळी गुरुवारच्या दिवशी 11:34 सुरू होतो आणि संध्याकाळी 6:12 गुरुपुष्यामृत योग असणार आहे. म्हणजे 24 ऑक्टोबर रोजी हा योग आहे आणि त्याच्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार या योगामध्ये आपल्याला काही कार्य करायचे आहे. हे कार्य जर तुम्ही या योगामध्ये केले तर नक्कीच तुम्हाला सफलता मिळेल आणि धनप्राप्तीसुद्धा होईल. तसेच या योगामध्ये काही गोष्टी चुकूनही करायच्या नाही, अन्यथा आपल्याला संकटांचा सामना करावा लागू शकतो. तर त्याचबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे. आज 21 तारीख आहे आणि अगदी 2-3 दिवसांवरतीच गुरुपुष्यामृत योग आलेला आहे. हा गुरुपुष्यामृत योग अतिमहत्त्वाचा आहे. याचं कारण काय की दिवाळीसारखा अत्यंत महत्त्वाचा मुहूर्त, शुभ मुहूर्त जवळ येत आहे आणि त्याच्याच अगोदर आपल्याला गुरुपुष्यामृत योग भेटत आहे आणि म्हणून आपण या गुरुपुष्यामृत योगावरती काही गोष्टी जर केल्या तर त्या नक्कीच चांगल्या ठरणार आहेत. हा असा योग जो आहे तो खूप वर्षानंतर आलेला आहे आणि म्हणूनच आपण नक्की काय करायला हवं हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, गुरुवारच्या दिवशीच गुरुपुष्य नक्षत्र येत असतं. म्हणजे जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारच्या दिवशी येतं तेव्हा तिथे गुरुपुष्यामृत योग बनत असतो आणि हा सहजासहजी बनत नाही. म्हणजे काही महिन्यांमध्ये येतो तर काही प्रत्येक महिन्यामध्ये गुरुपुष्यामृत योग नसतो, पण योगायोगाने दिवाळीच्या अगोदर गुरुपुष्यामृत योग येत आहे. त्याच्यामुळे दिवाळीसाठी जर तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर त्यासाठी थोडंसं थांबा. म्हणजे गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्ही ज्या काही गोष्टी करता त्यांच्यामध्ये वारंवार वाढ होत जाते आणि म्हणून तुम्हाला जर दिवाळीसाठी विशेष काही गोष्टी, अगदी कपड्यांची खरेदी म्हणा, घरातील काही वस्तूंची खरेदी म्हणा करायची असेल तर ती तुम्ही गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी नक्की करू शकता. म्हणून 24 ऑक्टोबर रोजी तुम्हाला जर काही खरेदी करायची असेल तर ती तुम्ही करा. अगदी लहान मुलांचे किंवा आपल्या मुलांचे कपडे, महिलांच्या साड्या, पुरुषांचे कपडे किंवा जी काही खरेदी तुम्हाला करायची असेल, सोनं, चांदी, या कोणत्याही गोष्टी तुम्हाला करायच्या असतील, देवघरातील काही वस्तू किंवा किचनमधल्या काही वस्तू, तर तुम्ही त्या दिवशी नक्कीच खरेदी करू शकता. त्याचबरोबर दिवाळीसाठी आपण भरपूर असा स्वयंपाक बनवत असतो, त्याचा किराणासुद्धा या दिवशी करू शकता. याचं कारण काय तर या दिवशी तुम्ही ज्या काही गोष्टी करता तर त्या गोष्टींमध्ये दुपटीने तिपटीने वाढ होत असते. माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि म्हणून आपण गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी या गोष्टी खरेदी करायच्याच आहे दिवाळीसाठी, तर त्या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी केल्या तर अतिशय उत्तम. त्याच्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ती आहे गुरुपुष्यामृत योगामध्ये तुम्ही सोनं, चांदी किंवा मग हिऱ्याचे दागिने देखील खरेदी करू शकता. जेव्हा तुम्ही असे दागिने खरेदी करता तर ते नक्कीच देवघरामध्ये ठेवा. त्याच्यानंतर 2-3 दिवसानंतर पुन्हा धनत्रयोदशी सुद्धा येते. त्याच्यामुळे बरेचसे जण म्हणतील की आम्ही सोनं चांदी हे धनत्रयोदशीला खरेदी करू, तर हरकत नाही. तुम्हाला जेव्हा जमेल किंवा गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी, दोनही तिथी ह्या अतिशय उत्तम आहे, तर तुम्ही त्या दोनही तिथींना सोन्याची खरेदी किंवा चांदीची खरेदी करू शकता. आता गुरुपुष्यामृत योगामध्ये सर्वात महत्त्वाचं काम करायचं आहे ती म्हणजे काहीतरी गुंतवणूक, काहीतरी नवीन गोष्टींमध्ये तुम्ही गुंतवणूक करा. जसं की तुम्हाला पैसा सेव्ह करायचा आहे, महिलांना काही गोष्टी घ्यायच्या आहे किंवा काहीतरी स्वतःसाठी काहीतरी करा. नवीन व्यवसायाची सुरुवात करायची आहे किंवा नवीन व्यवसायाच्या दृष्टीने पाऊल उचलायचं आहे, नोकरी करायची आहे किंवा पैशांमध्ये गुंतवणूक करायची असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, तर यासाठी हा दिवस जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून तुम्ही म्युच्युअल फंड असेल किंवा इतर काही साधनं असतील तर त्यांच्यामध्ये गुंतवणूक या दिवशी करू शकता. त्याचबरोबर या दिवशी नवीन वाहन खरेदी केलं सुद्धा जातं. या कालावधीमध्ये नवीन वाहन घरी जर आणलं किंवा खरेदी करून जर आणलं तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप वाढ होत जाते. नवीन घराचं बांधकाम तुम्ही या दिवशी सुरू करू शकता. तुमचा व्यवसाय असेल तर त्या संबंधित कामे या दिवशी तुम्ही करू शकता. जर पैसे अडकले असतील तर ते परत मिळवण्याच्या योजनेवर तुम्ही या दिवशी काम करू शकता. पैशांशी संबंधित काही समस्या येत असतील तर गुरुपुष्यामृत योगामध्ये लक्ष्मीची पूजा प्रत्येकाने करावी. तसेच लक्ष्मी स्तोत्राचं पठण करावं आणि असं केल्याने जीवनामध्ये सुख समृद्धी येते. लक्ष्मी देवीच्या कृपेने धनप्राप्ती सुद्धा होते. गुरुपुष्य योगामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम करा ते म्हणजे गाईला गूळ खायला द्या. या दिवशी जर तुम्ही गाईला गूळ खायला दिला तर ते अतिशय शुभ मानलं जातं. तसेच या दिवशी चांदीचा चौरस खरेदी करून त्याची पूजा केलेले सुद्धा अतिशय उत्तम मानलं जातं. असं केल्याने आर्थिक संकट दूर होतात आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती सुद्धा होत असते.
या दिवशी माता लक्ष्मीची, भगवान विष्णूंची पूजा नक्की करा. भलेही तुम्हाला कामं असतील, माहीत आहे दिवाळीची तयारी करायची आहे, पण या दिवशी आवर्जून तुम्ही काही गोष्टी करायला हव्यात. त्या कोणत्या? तर बघा, आपल्या मुख्यद्वारावरती तुम्ही हळदीचं लेपन करा. आपल्या मुख्यद्वारावरती तुम्ही रांगोळी काढा. आपला मुख्यद्वार स्वच्छ सजवा. छान सुंदर असा सुशोभित असा आपला मुख्यद्वार करा. कारण दिवाळी येत आहे. दिवाळीच्या दृष्टीने सुद्धा आपली साफसफाई, स्वच्छता चालू असते. पण दिवाळीच्या अगोदर जो गुरुपुष्यामृत योग आलेला आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण काही गोष्टी ज्या आहेत त्या करायला हव्यात. कारण तेव्हापासूनच खूप चांगले योग किंवा चांगले दिवस आपल्या घरामध्ये सुरू होणार आहे. त्याच्यानंतर जेव्हा पहिला दिवा असतो, तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला तयारी करायची असते. म्हणून आपण गुरुवारच्या अगोदरच आपल्या घराची सर्व स्वच्छता वगैरे व्यवस्थित करून ठेवा. आणि हा जो गुरुपुष्यामृत योग आहे, त्या दिवसापासून आपल्याला काही गोष्टीसुद्धा सुरू करायच्या आहेत. जसं की तुम्हाला माहीत असेल की केंद्रामध्ये दिवाळी संच आपल्याला मिळतो. हा दिवाळी संच जो आहे तो आपण घरी घेऊन यायचा आहे. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आणला तर अतिशय उत्तम. आणि गुरुवारपासून काही सेवा आपल्याला सुरू करायच्या आहे, ज्या तुम्हाला त्या दिवाळी संचामध्ये नक्कीच मिळतात. आणि ह्या सेवा जर तुम्ही 8 दिवसांपासून म्हणजे अष्टमीपासून जर सुरू केल्या, म्हणजे गुरुवारच्याच दिवशी या सेवांना सुरुवात करायची आहे 24 तारखेपासून तर 1 तारखेपर्यंत. आणि या सेवा जर तुम्ही या 8-9 दिवसांमध्ये जर रोज केल्या, तर तुमच्या घरामध्ये आर्थिक भरभराट खूप जास्त प्रमाणामध्ये होते. म्हणून आवर्जून वेळ काढून तुम्ही या सेवा नक्की करा. सेवा करायला थोडासा वेळ जास्त लागतो, माहीत आहे, पण त्याच्यासाठी अगोदरच तयारी करून ठेवा. आणि या दिवाळी संचामध्ये ज्या सेवा आहेत, स्वामी समर्थ केंद्रानुसार या सेवा दिल्या जातात. याच्यामध्ये आपल्याला सर्व साहित्यसुद्धा मिळतं. आणि दिवाळीच्या दिवशी याचा होम करायचा असतो. तर तो होम कसा करायचा ही संपूर्ण माहिती त्या दिवाळी संचामध्येच आहे. कुणाला याबद्दल माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा, मी त्यावरती सुद्धा एक नवीन व्हिडिओ बनवेल. मागच्या वर्षी मी सुद्धा ही सेवा केलेली होती आणि मला त्याचा खूप छान असा अनुभव आलेला आहे. म्हणूनच म्हणते की प्रत्येकाने हा अनुभव घ्या. तुम्हाला खूप चांगला अनुभव जो आहे तो येईल. दिवाळी संच अगदी 100 किंवा 110 समथिंग अशा प्राईजमध्ये मिळतो, पण त्याच्यामध्ये इतक्या गोष्टी करण्यासारख्या असतात. त्या जर आपण केल्या तर आपल्या घरामध्ये खूप प्रसन्नता येते, खूप सकारात्मकता येते आणि पैसासुद्धा भरभरून येतो. त्याच्यामुळे या सेवा नक्की करा. आणि या वर्षीची दिवाळी अगदी सुखात, समाधानात आणि आनंदात घालवा. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवसापासूनच या सेवासुद्धा करायच्या आहेत. तर चला, असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त महिलांसोबत नक्की शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.